षटकांमध्ये कुठपर्यंत संघ हा मजल मारेल. निलेशजी देसले यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. आणि विवेक शिलारला विनंती असेल की आपण पारितोषिक घेण्यासाठी आमच्या व्यासपीठाकडे यावं. उपस्थित पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी तुम्हाला पारितोषिक दिले जातील. चला विवेक या आपण थोडंसं फास्ट या. सामनावरचा पुरस्कार आपण इथे देणार आहोत. एकूण पाहू शकाल 5 पारितोषिक उपस्थित पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी देऊया. ट्रॉफी आहे, हेड कॅप, स्वीट बॉक्स, गिफ्ट हॅम्पर, केक पेस्ट्री. प्रथमतः मी या ठिकाणी विनंती करतो कुकसे बोरली गावची उद्योजक गणेशजी भुईर आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी जी आकर्षित ट्रॉफी आहे हबप संदीपजी महाराज यांच्या वतीने आम्हाला देण्यात आलेली आहे ते आपण या ठिकाणी वितरित करतोय. त्यानंतर मेघनाथजी शास्त्री यांच्या शुभ हस्ते महेंद्र शेलार स्पॉन्सर बाय स्वीट बॉक्स आहे तो आपण देतोय. त्यानंतर रोहिताजी सुतार आपल्यामध्ये आहेत. गणेश भुईर स्पॉन्सर बाय कॅप आहे ती आपण देत आहोत. त्यानंतर दिलीप एकनाथ पाटील माजी सरपंच गिफ्ट हॅम्पर. मी मनोहरजी भुईरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा गिफ्ट हॅम्पर द्या. आणि नितू भुईर स्पॉन्सर बाय केक पेस्ट्री आहे ते पेस्ट्री सुद्धा आपण या ठिकाणी वितरित करायची आहे. सो वेल प्लेड अँड बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट मॅच विवेक. जबरदस्त गोलंदाजी तुझ्याकडून पाहायला मिळाली आणि जबरदस्त स्ट्रगल सुद्धा तुमच्या खेळाडूंचा आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि तेव्हाच म्हणतोय की मेहनत करा मित्रांनो, मेहनत केल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही. 20 धावसंख्येवरती मात्र या ठिकाणी खालील संघाला मात्र या ठिकाणी घाम घालावा लागला. हा क्रिकेटचा खेळ आहे. परंतु कुठे जाऊ नका. ज्या सामन्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो एकीकडे अजूनही सापे संघाचा संघ तुम्हाला मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. निर्वी 11-5-4 विरुद्ध बंटी स्पोर्ट कुकसे ही लढत असेल. आणि तुमच्या सर्वांचा आवडीचा आवाज तुमच्या कानापर्यंत आता येईल कॉम्बॉक्स मधून. मी थांबतोय परंतु पाहायला विसरू नका. भैरगाव चषक 2024 कॉम्बॉक्स मध्ये सज्ज होत आहेत मनोज कारवे सर. थँक्यू. थँक्यू सो मच. धन्यवाद. व्हॉइस ऑफ पडघा टेनिस क्रिकेट योगेश पाटील. उपस्थित मान्यवरांचं प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ह्या महत्त्वाच्या सामन्यामध्ये. सामना अतिशय मोठा असेल. प्रेक्षक एकदा टाळा असू द्या. सामना सुरू होण्याच्या आधी आपण देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. तसं संतोष सुतार साहेबांनी मनोत व्यक्त केलं की बलाढ्य संघाविरुद्ध आम्ही चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करू आणि असंच केलं पाहिजे. जेव्हा तुम्ही मोठ्या संघाच्या विरुद्ध कामगिरी करता तेव्हा तुम्ही मोठं बनता. म्हणून म्हणतात की आपली सावली निर्माण करण्यासाठी नेहमी आपण उन्हामध्ये उभं राहिलं पाहिजे. आणि तुमच्याकडे आता ऊन आहे, तुम्हाला आता सावली निर्माण करायची संधी प्राप्त झाली आहे. समोरचा संघ तगडा जसा असेल तरी सुद्धा तुम्ही तगडी झुंज देऊन या सामन्याला चांगला चित्तथरारक बनवण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तो प्रयत्न केला जाईल. गोलंदाज सज्ज झालाय बॉलिंग मार्कवरती मिस्टर कुमार पहिल्या षटकासाठी. समोर आहे सिरीज मॅन बबलू पाटील स्ट्राईक एंडला. पहिला चेंडू हाफ वॉली घेतला आणि पॅटर्न शॉट याचा बबलू पाटीलचा स्लॉग हिट. चेंडू गेला सचिनला बीट करून अक्षरशः आमच्या पाहुण्यांकडे व्यासपीठाकडे सुंदर चौकार. आला आणि चौकार लगावला बबलू पाटीलने. सुरुवात केलेली आहे धाव फलकाला. बबलू पाटील ऑफ द मार्क. हा चेंडू सुद्धा पुन्हा एकदा स्लॉग स्वीपचा प्रयत्न केला. सचिन त्या ठिकाणी प्रयत्न करतोय त्याची महत्वाची जागा आणि सचिन आउटफील्ड मध्ये चांगली कामगिरी करतोय. तरी जबाबदारी सुद्धा पार पाडतोय. आणि अशा प्रकारे लागोपाठचे 2 चेंडू त्याच दिशेला त्या क्षेत्रामध्ये तटवले. बबलू पाटीलने एक चौकारासाठी एक सिंगल. स्ट्राईक एंडला महेश पाटील आलाय. धावसंख्या बबलूची 5 संघाची सुद्धा 5. बंटी स्पोर्ट्स कुक्षे असे स्पॉन्सर दिनेश देसले साहेबांचा. आणि बॅटची कडा लागली की काय पंचांचा नोचा इशारा आहे. बीमर नॉट बॅटची कडा. बीमर +4 फायबर्स. पुढचा चेंडू फ्रीट असेल. मेजवानी मिळाली, पर्वणी मिळाली, संधी मिळाली महेश पाटीलला. जास्त अतिरिक्त जोर दिला गोलंदाज कुमारने. रिलीज करत असताना
यॉर्करचा प्रयत्न केला होता, परंतु त्या प्रयत्नामध्ये असफल ठरले. लाईन थोडीशी भरकटली, दिशा भरकटली, टप्पा भरकटला आणि त्या ठिकाणी आपण बघितला भीमर चेंडू टाकला. हा चेंडू फ्रीट असेल महेश पाटीलसाठी. महेश पाटील सरळ बॅटने खेळतोय. झेल तर उडाला होता. रनआउटची संधी आहे. ओ माय गॉड, विकेट मिळण्याची दाट शक्यता होती. कुमारच्या हातात थ्रो का दिला नाही प्रश्न आहे. एक्साइटमेंट जास्त होतं फिल्डरचं त्या ठिकाणी. मे बी पॉसिबल होतं त्या ठिकाणी. चित्र दिसत होतं की महेश पाटीलची खेळी संपुष्टात येऊ शकली असती, परंतु महेशच नशीब बलवत्तर की दुर्बुद्धीने फेकी केली फिल्डरने आणि त्या ठिकाणी बचावले महेश पाटील. धावसंख्या 11 सन्माननीय निलेशजी पांडुरंग देसले माजी सरपंच यांनी सौजन्य केलेला हा संघ पाहतोय आपण. कुक्षे संघाचा बंटी स्पोर्ट्स कुक्षे. सरळ बॅटनी हाफ वॉली लॉफ्ट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉफ्टेड ऑन ड्रॉ फॉर द सिक्सर बबलू पाटीलच्या बॅट मधून. चांगली इनिंग साकार केली होती. बबलू पाटीलचे जे नाव आहे त्या नावाला साजेसा खेळ आज त्याचा झालेला आहे आणि ही विकेट फार महत्वाची असेल. विकेट जर तुम्ही बबलू पाटीलची प्राप्त केली तर कदाचित या सामन्यामध्ये तुम्ही पकड मजबूत करू शकता. जोपर्यंत बबलू पाटील मैदानामध्ये तोपर्यंत धावांचा आलेख वेगाने वाढू शकतो आणि त्याला वेग मिळालाय सुद्धा. मला अथर्व विषय सांगतात की धावसंख्या 17 आहे. एकही बाद नाहीये कुक्षे संघाचा. यावेळेला फॉलिंग केलं, फॉलो केलं, चेंडूला रेस केलं, चेस केलं आणि त्या ठिकाणी चेस करतोय फिल्डर, परंतु विजय झाला चेंडूचा. चेंडू गेला सीमा पार डीप करू पॉईंटच्या दिशेने. बबलू पाटीलचा अजून एक प्रेक्षणीय चौकार. असं म्हणतात ना की तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या यशस्वी होण्याची इच्छा ही तुम्ही पराभव होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे. हे तुमच्या मनात जर असेल, जसं संतोष सुतार यांनी व्यक्त केलं मनोगत व्यक्त करताना, परंतु बॉलरने साथ दिली नाहीये. बॉलरच्या मनामध्ये ती इच्छा नव्हती, ती प्रबळ इच्छा फक्त होती भीतीची आणि त्या भीतीच्याच पोटी एका पाठोपाठ ते मोठे फटके आले. विकेट घेण्याचा प्रयत्न नाही केला. आता प्रयत्न करतील का ते संतोष सुतार जे कॅप्टन आहेत निरी विलियन 514 चे. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. प्रेक्षक धावसंख्या 21 वर आहे. एकही नुकसान नाही टीम कुक्षाचं. फिल्डिंगची जमावट बघा करत असताना लॉंग ऑन आहे तो थोडासा ऑर्थोडॉक्स घेतलेला आहे आणि जे विष्णू पाटील आहेत त्यांना क्लोज घेतलंय मिड ऑनच्या दिशेने. महेश पाटीलसाठी ही रणनीती आहे. विकेट किपरच्या पाठीमागे 2 क्षेत्ररक्षक, एक फ्लाइंग स्लिप सचिनच्या मागे, एक लेग स्लिप बॅकवर्ड शॉट झोनकडे आणि एक डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ आहे. एक डीप स्क्वेअर लेगला कुमार आहे. थोडेसे फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझनकडे आणि गोलंदाज संतोषजी सुतार पहिला चेंडू घेऊन आपटे देण्याचा प्रयत्न आणि होती नव्हती तेवढी ताकद काढली, परंतु लॉंग ऑफला झेलचा प्रयत्न केला होता. फिल्डरच्या हातात झेल पडला होता, परंतु बॉडी बॅलन्स गमावला त्या ठिकाणी आणि झेल झाला तो. योगीच्या भाषेमध्ये जमिनीला दान मिळालं जीवनदान. म्हणतो ना योगी की मतदान करा, रक्तदान करा, कन्यादान करा, परंतु बाबा जीवनदान देऊ नका. ते घातक असतं आणि ते घातक सिद्ध ठरलं आधीच्या सामन्यामध्ये. सामना तोच गमावला गेला. इथे चेक केलं जाईल हा षटकार आहे की नाही, झेल पकडला की नाही. झेल तर सोडला, परंतु पाय चेक केलं जाणार आहे. त्या सीमारेषेजवळचं आमचे कॅमेरा वर्क झालं असेल कदाचित आणि होणारच, कारण एसके एंटरटेनमेंटला नेहमी योगी म्हणतो असतो की मैदानाची मुंगी सुद्धा ते पकडतात. टाचणी पण टिपली जाते. तर हा नक्कीच कव्हर केला असेल, फ्रेम मध्ये असेल. आपण पाहतोय ती फ्रेम क्षेत्ररक्षकाने सेव्ह केलंय की नाही. सेव्ह आहे सर, सेव्ह केलेला आहे.
एकदम मायनॉर सेकंडमध्ये पाय पडला तो रेषेवरती, त्याआधीच त्यांनी फिल्डरने बॉल फेकून दिलाय, पडलाय, त्याच्या शरीरातून निघालाय. तर कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी षटकार नाहीये. रिव्हर्स हिट फ्रॉम द बॅट ऑफ सिरीज मॅन बबलू पाटील फॉर द 4 रन्स. वा, सुंदर चौकार. चेंडूला टर्न करतात, परंतु हाफ वॉली घेतलं. पुन्हा एकदा तोच फिल्डर आहे. झेलचा प्रयत्न नाही केला, धावा वाचवल्या नक्कीच. एकच धाव मिळते बबलू पाटीलला. फ्लाईट स्ट्रोक होता, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, मिड ऑफच्या डोक्यावर मारलेला फटका, परंतु त्या ठिकाणी फिल्डर चांगला आहे ज्याने आधीच्या फटक्यामध्ये धावा सेव्ह केल्या होत्या, षटकार वाचवला होता. धावसंख्या पहिल्या षटकात 21 झाली होती आणि आतापर्यंत आहे ती 27. फ्लाईट दिली, चेंडू उंच उडालाय, शॉर्ट बॅकवर्ड स्विंगचा शतकाच्या चेंडूपर्यंत पोहोचलाय. झेल काय पकडत नाहीयेत, झेलचा अभाव आहे, झेलची प्रॅक्टिस दिसत नाहीयेत. संतोषजी सुद्धा त्यांना पहाटे नेतात. मी तर म्हणतो की त्यांना आता झोपून देऊ नका. जेवण झालं रात्रीचं की घेऊन चला आपल्या ग्राउंडवरती, एक तर मग वाशेरचा ग्राउंड किंवा एसकेचा जाऊ ग्राउंड, तरच सुधारतील असं वाटतंय. कारण आपण त्यांना बघत असतो नेहमी. संतोष सुतारला झोप नाहीये, परंतु यांची झोप उडाली पाहिजे. कारण त्या ठिकाणी पाहतो आपण अजून एक घणाघाती प्रहार, जागा बनवली आणि फेकून दिलं लॉंग लेगच्या दिशेने. साप्याकडेच म्हणूया आपण षटकार. कारण स्लोअर बॉलिंग असताना अशा प्रकारची जागा देणं म्हणजे बबलू पाटीलसाठी पर्वणी. आणि अजून एक रिव्हर्स हिटचा पवित्रा स्विच हिट थ्रू द थर्ड मॅन, थ्रू द डीप कव्हर थर्ड मॅन फॉर द 4 रन्स. बबलू पाटीलचा हा अजून एक देखणा रिव्हर्स फटका 4 धावांसाठी. धावसंख्या 38. दोन्ही षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. धावफलकावरती 38 धावा आपण पाहत आहोत. परंतु आपण ओव्हर ब्रेकमध्ये आहोत, तर काही जे सन्मान आहेत हे सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करू. आपण पाहू शकाल या ठिकाणी सापे गावातील शिवसेनेचे युवा शाखा प्रमुख आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. रोहिदाजी सुतार. मी माजी सरपंच मनोहरजी भुईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी रोहिदाजी सुतार यांना आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. क्रिकेटवरचं त्याचं अतूट प्रेम आणि शिवसेनेचे युवा शाखा प्रमुख सुद्धा मात्र त्या ठिकाणी चांगलं कार्य करत आहेत सापे गावामध्ये. त्याचा आपण या ठिकाणी हा शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतो. उबदार माझी शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करीत आहोत. तदनंतर या ठिकाणी पाहू शकाल सापेगावचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय मेघनाथजी शास्त्री आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या माध्यमातून सुद्धा मात्र पाहिलं की मागच्या वर्षी जबरदस्त स्पर्धेचं आपण नियोजन पाहिलं असेल, स्वर्गीय ज्ञानेश्वर स्मृती चषक, त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि त्यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान इथे संपन्न करणार आहोत. मी पुन्हा एकदा मनोहरजी भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मेघनाथजी शास्त्री यांना आपण या ठिकाणी सन्मानित करावं. पाहू शकाल या ठिकाणी सन्माननीय मेघनाथजी शास्त्री यांना आपण या ठिकाणी आणि मेघनाथजी शास्त्री यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी सुद्धा जीवनामध्ये शून्यातून विश्व निर्माण केलं असं म्हणायला हरकत नाहीये. त्यांनी सुद्धा मात्र कठोर परिश्रम केला, संघर्ष केला जीवनामध्ये आणि आज उंच भरारी घेत आहेत उद्योग क्षेत्रामध्ये. त्यांना सुद्धा आपण देऊया पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद आपण इथे आलात. या स्पर्धेची जी शोभा आहे ती आपण द्विगुणित केली, त्याबद्दल तुमचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. इनसाइड आउटचा प्रयत्न केला होता बॅट्समन महेश पाटीलने. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून फटका सजवला. डीप कव्हरला जात असताना कव्हरिंग झाली, परंतु त्या दरम्यान फक्त सिंगलच बबलू पाटीलने घेतली, कारण बबलू पाटीलला काही चेंडू खेळायचे आहेत अशी त्याची मानसिकता दिसते. बबलू पाटील आज मॅरेथॉन इनिंग साकार करते नेहमीप्रमाणेच. धावांचा भुकेला असलेला, कधीच समाधानी नसतो आणि गरजेचं सुद्धा असतं. रन मशीन आहे कुक्षेची बबलू पाटील. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आतापर्यंत बरोबर 40 वर. बिनबाद 40. निलेश देसले पुरस्कृत बंटी स्पोर्ट्स, विकी स्पोर्ट्स कुकसे पाहतोय आपण. बबलू पाटील कॅप्टन, महेश पाटील नॉन स्ट्राईक एंडला आणि गोलंदाज सचिन. ओहो, बैठी शॉट मारण्याचा प्रयत्न. अजून एक चेंडू लावस्टीच्या सोडून बाजून जातो आणि तो शानू सर सांगतायत की हे अवांतर आहे, वाईड आहे. लाईन आणि लेंथ इथे भरकटलेत सचिन. मानसिकता ढासळली, कारण
खूप चांगली धावसंख्या झाली, परंतु तुमच्याकडे सुद्धा क्षमता पाहिजे. हाय स्कोरिंग मॅच सुद्धा चेस केल्या जातात. 434 काय धावा सुद्धा चेस झालेल्या आहेत आणि होत आहेत. त्याच्यामुळे चला, थँक्यू सो मच. धन्यवाद योगेश पाटील. विवेक शेलारचा पहिला चेंडू जातोय. हो 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 माय गॉड, काय वेग आहे. वाऱ्याच्या वेगाप्रमाणे, चित्याच्या वेगाप्रमाणे आणि प्रकाशाच्या वेगाप्रमाणे हे तेज तरार मारा करते विवेक शेलार. भन्नाट वेगवान, अचूक टप्पा, अचूक लाईन, अचूक दिशा. मारुलस पिसा बॉलिंग. पहिला चेंडू डॉट काढला विवेक शेलारने. मी सन्माननीय निलेशजी देसते साहेबांना. ओहो, जानूबाईंनी झेल सोडला आणि स्वतःला पण सोडलं बघा. त्या ठिकाणी झेल पण गेला आणि एक धाव पूर्ण केली. मिथून पोहोचले स्ट्राईक एंडला. सन्माननीय दिलेजी देसाई साहेब, आमचे माजी उपसरपंच, आपणास विनंती आहे आपण स्टेजकडे यायचंय. आपलं हार्दिक स्वागत आम्ही करू इच्छितो. आयोजकांची विनंती आहे, या. निलेजी देसाई साहेब, ज्यांनी पुरस्कृत केलेला संघ बंटी स्पोर्ट्स कुकसे संघाने 2 विजय संपादन केलेले आहेत. इथे एक धाव मिळाली आहे. जय हनुमान वाहुली संघाला टॉस जिंकला खालींच्या कॅप्टनने आणि फिल्डिंगचा निर्णय घेतला. हो, विवेकवरती हा स्कूपकाचा प्रयत्न होता, परंतु विवेक ते करू देणार नाहीये. फॉलो केलं. फुलरलेनचा चेंडू बॉडी लाईनला टाकला विवेक शेलारने. मिथून त्या ठिकाणी संभ्रमात पडले बघा, नाराज झाले. बॅटवरती हात मारतायत की मला हा लॅप करायचा होता, रॅप करायचा होता, स्वीप करायचा होता, परंतु त्याची मानसिकता आधीच होती की मला स्कूप करायचा आहे. स्कूप करण्यासाठी लोअर फुलटॉस अयोग्य आहे. त्यासाठी तुम्हाला हाफ वॉली घेता आलं पाहिजे किंवा डायरेक्टली फुलटॉस घेता आलं पाहिजे. धावसंख्या 2 हनुमान वाहुली संघाची. पॉज घेतला, फक्त दिशा दिली. बॅटच्या फेस ओपन केला आणि चेंडू गेला 3 फिल्डरना बीट करत डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने. सीमारेषेच्या कडेला अडवला गेला असं चित्र पाहायला मिळतंय आणि पाहता पाहता 3 धावा पूर्ण केल्या बॅट्समन प्रणितने. मिथुन आणि प्रणितची जोडी जमली मैदानामध्ये. विवेक शेलारला इथे मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु विवेक शेलार सारख्या मातब्बर गोलंदाजाविरुद्ध तुमचे मोठे फटके येणं म्हणजे अवघड आहे, अशक्य नाही. तो प्रयत्न केला पाहिजे. जगामध्ये अशक्य काही नाहीये, कुछ भी असंभव नहीं इस दुनिया में असं म्हटलं जातं. तुम जो सोच सकते हो वो तुम कर सकते हो और जो वो सब कुछ कर सकते हो जो तुमने आज तक सोचा नहीं है. सिर्फ सोच के देखो. परंतु ही सोच इथे विवेक शेलारची आपण पाहतोय, अतिशय मोठी सोच, बडी सोच. परफ्यूम डिलिव्हरी, काना जवळून चेंडू वेगाने गेला. पाहतच राहिला. अचंबित करणारा चेंडू, भन्नाट फॉर्म मध्ये प्रेक्षकांना पूर्णपणे प्रेमात पाडणारा विवेक शेलार पाहतोय. अनेक फॅन्स ज्याने बनवले आणि ज्याचा खेळ बघण्यासाठी आपण मोठमोठ्या ठिकाणी जात असतो, मोठमोठ्या ग्राउंडवर जात असतो. ठाणा रायगड मॅच असो. जानूभाई क्या बात है, व्हाट अ कॅच, कॅच ऑफ द टुडे. जानूभाई क्या बात है, जबरदस्त. इट्स अनबिलिव्हेबल टेकन फ्रॉम विकेट कीपर जानू देयर. फलंदाज बाद, व्हाट अ कॅच, इट्स अ ग्रेट कॅच. काय जबरदस्त त्या ठिकाणी सेलिब्रेशन आणि ऍक्शन बघितले आपण. खाली पडले, स्वतःला झोकून दिलं, जणू काय जॉन्टी रूट्सचा नेहमी कॉन्टॅक्ट आहे की काय जानूभाईशी. काय जबरदस्त ऍथलेटिक्स पणा दाखवला. माझी शरीराची धाकट आहे, परंतु मी असं पडू शकतो. खालून चेंडूला पडता पडता उचललं आणि अक्षरशः ग्रीप केलं आपल्या हातामध्ये. आणि टुर्नामेंटचा बेस्ट फिल्डरसाठी अवॉर्ड सुद्धा येतो या ठिकाणी जानूभाई, डोंट वरी. आणि या आपण म्हणतो मगाशी योगी सर म्हणाले, मला वाटतं की असे झेल आपण इंटरनॅशनल मॅचेस मध्येच बघतोय, असं चुकीचं आहे. आपण इथेही बघतोय बघा. एकदा टाळा असतो जानूभाईसाठी. ग्रेट कॅच ऑफ द मॅच. काल पण एक ग्रेट कॅच पकडली होती आतिश घोडविंदेने आणि आज जानूने सुद्धा मन जिंकले सर्वांचं. ग्रेट कॅच मध्ये समाविष्ट झाले जानूभाई. ही कॅच आणि त्यासाठी बक्षीस असणार आहे बोरीगावच्या वतीने. जबरदस्त. या ठिकाणी कॅच मध्ये सुद्धा इथे लक्ष द्यायचे प्रेक्षक. नुसती बॅटिंग बघू नका, नुसती बॉलिंग बघू नका, तर फिल्डिंग सुद्धा कशी करतायत बघा. यालाच म्हणतात जॉन्टी रूट्स स्टाईलची फिल्डिंग.
जीवाच्या आकांताने अक्षरशः समर्पित फिल्डिंग केली जानूभाईनी. 5 धावांवरती 1 गडी बाद झाला. मिथुन मिथुन नावाचा हा अगदी खंदा फलंदाज गारद केला गोलंदाज विवेक शेलारने. आणि आता यतीश येतोय. यतीशवरती आतिषबाजी करण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने. एका टप्प्याने चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. 1 बॉल ओव्हर द फेन्स फॉर द 4 रन्स. आलेला आहे परंतु प्रणीतच्या बॅटमधून हा सुंदर फटका बघितला आपण. चेंडू इतकाही खराब नव्हता बरं का, परंतु चेंडूला इतके छान पद्धतीने स्विंग केलं होतं. बॅटचा फ्लो चांगला होता आणि शॉर्ट सिलेक्शन लाजबाब होतं. 2 फिल्डरांच्या डोक्यावरून चेंडू एका टप्प्याने गेला होता 4 धावांसाठी. आणि धावसंख्या या चौकाराने जाऊन पोहोचलेली आहे टीम जय हनुमान वाहुली संघाची. एका गडाच्या नुकसानामध्ये 9 धावसंख्येवर 9 ऑन द बोर्ड. हा चौकार पहिला चेंडूवरती आला. यतीश शेलारचा हा पहिला चेंडू. दुसरं षटक सुरू करतोय आपल्या संघासाठी आणि सामना 3-3 षटकांचा आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केला विवेक शेलारने आणि 1 गडी सुद्धा बाद केला. परंतु ह्या षटकामध्ये हात खोलण्याचा प्रयत्न केला. आल्या प्रणीत हा स्ट्राईकला आलाय परंतु शुभम त्याला साथ देतो, कारण आधीच्या सामन्यामध्ये शुभम स्ट्राईकला आला होता. या ठिकाणी प्रणीतला प्रमोट केलं आणि प्रणीतने ते करून दाखवलं. अजून थोडेसे आरली खेळले परंतु चुकीचं नाहीये. नुकसान नाही तर फायदा होतोय. शर्यत लागले लॉंगलेच्या दिशेने आणि चेंडूने गाठलं आपलं लक्ष, ते म्हणजे सीमारेषेला चुंबन घेत असताना चौकार. बॉडी आहे म्हणू शकतो आपण, शरीर जे आहे ते पूर्णपणे फ्लेक्झिबल आहे. प्रणीतचं टर्न करतो छान पद्धतीने, पोझिशनमध्ये येतो. चेंडू चुकीचे नसताना सुद्धा त्या चेंडूला समाचार घेऊ शकतो तो. त्या चेंडू ते लागोपाठचे 2 चेंडू. हा चेंडू थोडासा आखूट टप्प्याचा होता परंतु आधीचा चेंडू चांगला गुड लेंथ होता, त्याला सुद्धा टर्न करून दाखवलं प्रणीतने. 2 चौकार माले सरळ व्ही शेपमध्ये खेळतोय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. त्या ठिकाणी लॉंग ऑन कव्हर करतोय. अगदीच्या बॉलरच्या जवळून काढलेला हा ड्राईव्ह नॉनस्टॅक एंडच्या फलंदाजाच्या मधून आणि इस्टँडच्या मधून ड्राईव्ह केला होता. असे सरळ स्ट्रेट डाव बघण्याजोगे असतात, पाहण्याजोगे असतात. स्ट्रेट डाव म्हणजे बेस्ट ऑफ द गावस्कर, बेस्ट ऑफ द तेंडुलकर, हे त्यांचे फटके जे अतिशय सेफ असतात. धावसंख्या 14 आहे आणि संघ सुद्धा सेफ झोनमध्ये जाऊन धडकलाय वाहुली संघाचा. कारण विचार केला तर धावसंख्या चांगली आतापर्यंत, जरी 1 गडी बाद झाला असेल तरी सुद्धा. 1.5 षटकं झालेले आहेत, 1.5 षटक बाकी आहेत. 9 चेंडू पडले, धावसंख्या 14. कानमंत्र दिले विवेकने यतीश दादाला. भाऊ आहेत, दोघे पण बंधू आहेत. बंधुप्रेम घरात पण त्यांचं चांगलं आहे. त्यांचे पप्पा सुद्धा चांगले संस्कारी आहेत, राजारामजी शेलार साहेब, जे चांगले मोठे कार्यकर्ते आहेत. आणि त्यांनी घडवल्यात हे 2 पुत्र. हो, हा घडवल्या चांगला फटका. स्क्वेअर कट, फॅन्टॅस्टिक पीस ऑफ बॅटिंग फ्रॉम द बॅट्समन फॉर द 4 रन्स टू द कव्हर पॉइंट. पॉइंट नव्हता त्या ठिकाणी, थोडासा कव्हर कडे होता परंतु त्या ठिकाणी जबरदस्त फटका बनवला. चेंडूला येऊ दिलं, ऑन द राईस फटका सजवला. बॅट रोल केली होती, आडवी रोल केली होती, जसं एखादं स्लाइस करतात, स्लॅश करतात त्या पद्धतीने हा कटचा नजारा पेश केला बॅट्समन शुभमने. आणि शुभ सुरुवात केली त्याने. पहिल्या चेंडूवरती चौकार. धावसंख्या 18 वर टीम जय हनुमान वाहुली. हा इतीचा चेंडू हाफ वॉली घेतला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनच्या क्षेत्राचे विवेक शेलार उंच भरारी घेतोय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. मॅक्झिमम खूप छान फटकेबाजी इथे सुरू केली शुभमने. जसं प्रणीतने प्लॅटफॉर्म तयार केला, शुभम 1 डाऊन आला आणि पूर्णपणे तयार होऊन जणू काय आलाय. जरी मिथून स्वस्तात बाद झाला म्हणून काय झालं, मी सुद्धा जबाबदारी घेऊ शकतो. माझ्यात सुद्धा ती क्षमता आहे. माझी सुद्धा निवड सुनील पाटील साहेबांनी का केली माझ्या संघामध्ये, तर मला ह्या असं परफॉर्मन्स करण्यासाठी केले. तो परफॉर्मन्स करतोय शुभम. या ठिकाणी धावसंख्या पोहोचवलेली आहे हनुमान वाहुली संघाची 24 वर. एका गडाच्या मोबदल्यामध्ये फॅन्टॅस्टिक हाफ वॉली घेतलं. विवेक शेलारने पूर्णपणे शर्तीचे प्रयत्न केले परंतु चेंडू लॉंग ऑनच्या वरून छान पद्धतीने सीमारेषेच्या बाहेर धडकला.
शॉर्ट ऑफ गुड लेंथ, शॉर्ट ऑफ गुड लेंथ, फॅन्टॅस्टिक. बॅटची कडा आणि कडेने जावं लागेल बॅट्समन शुभमला. कॉट बँड चांगली घेतलेली जानूने. जानू तो आज कॅच बहुत बढिया ले रहे साहब. फलंदाज बाद. विकेटचं पतन झालं ते म्हणजे बघा, मला अथर्व सांगतात की पहिल्या षटकात सुद्धा विवेकनी शेवटच्या चेंडू ती विकेट प्राप्त केली. ती सुद्धा झेल टिपला, तो ग्रेट कॅच टिपला जानूबाईने. आणि या ठिकाणी सुद्धा शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडू झेल टिपला तो म्हणजे जानूभाईने. म्हणजे आज जानू 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 तू मेरा जानू आहे असंच म्हणायची वेळ आली. आणि जानू म्हणजे हिरो. मीनाक्षी शेषाद्री विथ जॅकी श्रॉफ. 24 धावसंख्या 2 षटकांमध्ये, 2 गडी बाद, 12.0चा वेग आहे. वेग चांगला पकडलाय. आता वेगाला आवर घालेल का गोलंदाज? सज्ज झाला तिसऱ्या षटकासाठी. कानमंत्र घेतले जानूभाईने, कानमंत्र दिले, विवेकने दिले, यतीशने दिले आणि बॉल सोपवलाय तो चंदनकडे. चंदनाच्या वाटेवर आणि सोन्याच्या ताटामध्ये असं काहीतरी गाणं आहे ना, तसं चंदन आधीच्या सामन्यात सुद्धा चांगला चमकला होता चंदन. आणि चंदन कोणाला आवडत नाहीये. चंदनाचा सुगंध, त्याला आपण सुगंधच म्हणत असतो. आणि चंदनाच्या त्या झाडाला खूप महत्व आहे. राकेश पाटील लाभचे यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या दोन्ही संघांना. वेलकम राकेशजी लाभ फ्रॉम लाभ. राकेशजी पाटील वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. भुईरगाव चषक 2024 मध्ये आपण पाहतोय स्पर्धा. जय महाराष्ट्र क्लब भुईरगाव आयोजित 15वं वर्ष परंपरा असलेली ही स्पर्धा परंपरेची स्पर्धा, एकात्मतेची स्पर्धा, विकासाची स्पर्धा, क्रीडा सेवेची आणि स्पर्धा सर्वांना एकत्र करण्याची भुईरगावचं स्वप्न आहे. ही स्पर्धा पुढे पुढे जाईल. मग 55 वर्षाच्या स्पर्धा सुद्धा बघतो आपण, 50 वर्षाची सुद्धा बघतो आणि ही स्पर्धा सुद्धा त्यामध्ये सामील झालेली आहे भुईरगावच्या वतीने. पुढे सरसवाले बॅटची कडा. आता मात्र जानू नाही त्या ठिकाणी, ते विवेक शेलार आहेत आणि झेल टिपलाय. तिन्ही पण झेल कॉट बिहाइंड टिपलेले आहेत. क्या बात आहे. अजून एक धक्का लागतोय जय हनुमान बाहुली संघाला. फलंदाज बाद होतोय. आडव्या बॅटनी क्रॉस बॅटेड फटका मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. आणि अशा वेळेला बॅटचं मिडलिंग जर झालं नाही तर कॉईट बिहाइंड नेहमीच होत असतात. विवेक शेलारने कुठली चूक न करता विकेटचं पतन केलं. कॅच घेतली. नवीन फलंदाज येतो मैदानामध्ये आणि आल्या आल्या त्यांनी हात खोललाय बरं का. व्हॉट अ स्ट्रोक फ्रॉम द बॅट्समन मिस्टर प्रज्वलने प्रज्वलित करणारा ठोकलाय षटकार. ओपनिंगला आला तो सुद्धा भाऊ आहे आणि प्रज्वल जो आला तो सुद्धा एकमेकांचा भाऊ आहे. म्हणजे दोघे पण भाऊ, सख्खे भाऊ. इथे घरात सुद्धा चांगलं कामगिरी करत असतील. बंधुप्रेम त्यांचं इथे सुद्धा दिसतंय आणि असंच तुमचं बंधुप्रेम असावं. काय जबरदस्त फॅन्टॅस्टिक नॉक केलं, फटका सजवला, षटकार आणि धावसंख्या इथे पोहोचवली हनुमान संघाची. ती म्हणजे बरोबर 31 वर. पहिल्या षटकात विवेकने खर्च केल्या 5, दुसऱ्या षटकामध्ये यतीश खर्चिक झाला 19 आणि ह्या षटकामध्ये चंदनाला सुद्धा खर्च करण्यास भाग पाडले. आता मात्र बॅटची कडा. चौथा गडी बाद होते. क्या बात आहे. लागोपाठचा चौथा गडी असा बाद होतो की कॉट बिहाइंड तिच्याच मागेच. यालाच म्हणतात बॉलिंग विथ फिल्डिंग, बॉलिंग विथ विकेट किपिंग. दोन्ही काय विकेट किपर आणि बॉलर एकमेकांचं चांगलं साम्य आहे, चांगला बॅलन्स आहे इथे दाखवतात खालींचा संघ. आणि लागोपाठचे 4 जे विकेट पडले ते म्हणजे कॉट बिहाइंडच्या माध्यमातून. असं दुर्मिळ पाहायला मिळतं आपल्याला. परंतु या ठिकाणी आपल्याला ह्या स्पर्धेच्या माध्यमातून असं सुद्धा पाहायला मिळालं की असंही घडू शकतं. कुठलाही झेल बाहेर गेला नाही, फक्त तो विकेटच्याच मागे गेला. हे या स्पर्धेने, या सामन्याने, या इनिंगने दाखवून दिलं आणि असं सुद्धा पाहायला प्रेक्षकांना आवडत असतं. तर धावसंख्या इथे 33 वरती थांबवलेली आहे आणि विकेट एका पाठोपाठ 4 पडले. मिथुन बाद, शुभम बाद, समीर बाद आणि आता नुकताच षटकार मारून प्रज्वलला सुद्धा परत धाडलं गोलंदाज चंदनने. आणि लागोपाठचे 2 झेल टिपले, आधी जानूने आणि आता टिपले ते विवेक शेलारने. पुढचा चेंडू
यावेळेला हा चेंडू बॅट अँड पॅडच्या मध्ये होता, अकूट टप्प्याचा होता, बॅट कट आहे सांगत असताना शानू सर लेग बिफोरची अपील केली होती, परंतु आधीच शानू सरांनी सांगितलं, कारण जसे कुमार शानू बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहेत तसे आमचे क्रिकेटमध्ये प्रसिद्ध आहेत, ते म्हणजे आमचे शानू कुरेसी, तसेच आमचे कूल माइंडेड गोकुल पाटील आणि परेश महाजन. जसे प्रमोद महाजन होऊन गेले सुप्रसिद्ध व्यक्ती, तसे आमचे परेश महाजन क्रिकेटच्या विश्वामध्ये कोण गावचे, एक मुंब्राचे एक आणि एक भादवडचे. हो बॅटची कडा, अजून एक योगी सर काय चाललंय आज, एक एक रेकॉर्ड्स होतात बघा, 5च्या 5 विकेटच्या मागे. 2 टिपले जानूने, 3 टिपले विवेक शेलारने आणि तिन्ही षटकं समाप्त झाली. या ठिकाणी प्रेक्षको धावसंख्या उभी केली आहे जानवान वावली संघाने, ती 33 धावांचं लक्ष सेट केले 3 षटकांमध्ये, बरोबर 11.0ची सरासरी राखावी लागेल टीम सरस्वती स्पोर्ट्स खालील संघाला हा सामना जिंकण्यासाठी. 32 धावा, 33चं लक्ष. डीजे चांगली बॅटिंग आपल्याला जे हनुमान वावली संघाच्या वतीने पाहायला मिळत होती, परंतु कुठेतरी विकेट सुद्धा मात्र जास्त या ठिकाणी त्या ठिकाणी प्राप्त केल्या गोलंदाजाने. म्हणजे लगभग प्रति षटकामध्ये 11च्या धावगतीने मात्र इथे धावा जोडायच्या. चला सलामी जोडी त्वरित पाठवा खाली संघ. मित्रांनो, या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे. उद्या या स्पर्धेचा निरोप देणारा दिवस असेल, शेवटचा दिवस असेल आणि उद्या ठीक सकाळी आपण 9:15 वाजता मी दोन्ही संघांना विनंती करतोय, जे बजरंग स्पोर्ट चिंचवली आणि जयदुर्ग अतकोले आपण रिपोर्टिंग करायचे आहे. 9 वाजता मात्र उद्याच्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली जाणार आहे. तदनंतर जय महाराष्ट्र भोरीगाव बी फाईट करेल मीनाक्षी कांदी संघाच्या विरोधात. अमर काचने संघ फाईट करेल SSC पडगा संघाच्या विरोधात. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल आई एकविरा भादाडे विरुद्ध देवा स्टार देवली. आणि उद्या अल्फते पडगे संघ सुद्धा दुसऱ्या फेरीमध्ये इन ॲक्शन मध्ये असतील. बंटी स्पोर्ट कुकसे बोरली संघ इन ॲक्शन मध्ये असेल. जय गणेश वाफाले बस संघ इन ॲक्शन मध्ये असेल. आणि उद्या सुद्धा तुम्हाला 12 संघ खेळताना पाहायला मिळतील. भोईरगाव चषक 2024 पर्व 15 वर्ष या स्पर्धेला आज पूर्ण झालेले आहेत. सुरुवात आपण जर पाहिली तर अगदी या नाशिक हायवेच्या मैदानावरती आपण जर पाहिलं तर अनेक वर्षे ही स्पर्धा त्या ठिकाणी मात्र रंगताना आपण पाहिली. आणि मागील आपण 4-5 सत्र जर पाहिले तर या मैदानावरती स्पर्धा मात्र रंग भरत असताना या ठिकाणी पाहत आहोत. आणि जबरदस्त नियोजन जे महाराष्ट्र मित्रमंडळ भोईरगावचं आपण पाहिलं. सलामी जोडी यतीश शेलार त्याच्या सोबतीला आले शुभम. आजच्या दिवसातील ही सेकंड लास्ट मॅच आहे. जो जिंकेल तो मात्र आजच्या दिवसाच्या शेवटच्या लढतीमध्ये क्वार्टर फायनलमध्ये बंटी स्पोर्ट कुकसे संघाच्या विरोधात खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. आतापर्यंत एक संघानं टॉप 3 मध्ये प्रवेश केला, मितेश शिलवण कुरुन संघ. आणि आजच्या लॉट्समधून पाहूया कुठला संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. षटकाला सुरुवात करते गोलंदाज प्रज्वल, ज्याने आज उज्ज्वल कामगिरी केली आहे, ते म्हणजे वाहुबडी संघासाठी. 2 क्षेत्रक्षेत्र डीप मध्ये आहेत. लॉंग ऑफ कडे पाहिले तर शुभम जाधव आहेत. आणि पाहू शकाल अगदी वाईडिश मिडविकेट क्षेत्रामध्ये समीर ठाणगे आहेत. आणि गोलंदाज ओव्हर द विकेटने सुरुवात करतो. पहिलीच लेन पहा, सुंदर अतिशय फुलर लेन होती. वाईट जॉर्करचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये यश मिळालं गोलंदाज प्रज्वलला.
कुठेतरी या चेंडूच्या रेषेपर्यंत फलंदाज यतिशीला पोहोचला नाहीये. आज खालील संघ जर पाहिला तर अगदी क्लोज फिनिशिंग टच मध्ये मात्र सामने सर्व जिंकलेले आहेत आणि हा सामना सुद्धा पाहूया अगदी क्लोज जाईल का आणि तीच अपेक्षा प्रेक्षक करत असतात. हो पुन्हा चांगला चेंडूची फेकी जोरदार अपील कॉट बिहाइंड साठी परंतु हा प्रयत्न होता वाईट चेंडू वाचवण्यासाठी. अनेक असे गोलंदाज असतात की पंचांवरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करतात परंतु ही त्रिमूर्ती आहे अगदी बिसीपूरची नामांकित जोडी आहे आणि त्यांच्यावरती तुम्ही मुलीच प्रेशर टाकू शकणार नाही आणि त्यांच्या नजरेतून सुद्धा तुम्ही वाचू शकणार नाही आहे. योग्य निर्णय पंच गोकुळ पाटील सरांचा पहिला आपण वाईट चेंडू होता एक्स्ट्रा धाव तिथे मात्र गोलंदाज प्रज्वलनं खर्च केली आणि अतिरिक्तच्या सौजन्यानं खालील संघाचा इथे मात्र अकाउंट सुरू होतोय. सरळ बॅटर लॉफ केलाय बिडॉमच्या डोक्यावरून डीप लॉंग ऑनला कुठला क्षेत्रक्षक नाहीये आणि चेंडू सरळ एका टप्प्याच्या साह्याने निघून चाललाय 4 धावांसाठी चौकार. कुठेतरी यतीची बॅट थोडीशी शांत आहे. जर या सामन्यामध्ये जर त्याची बॅट तलपली तर मात्र या 33 धावांचा जो लक्ष्य आहे तो मात्र या ठिकाणी हे सहजपणे पूर्ण करू शकतोय. असा हा एक अनुभवी खेळाडू आहे. पीटीसी मधील अनेक वर्षापासून पाहतो आपण जबरदस्त कामगिरी त्याची आपण पाहत असतो आणि त्याच्या बॅटमधून हा चौकार पाहिला आपण. हा फलकावधी 5 धावा लागल्या गेल्या 33 धावांचा इथे पाठलाग करतोय. प्री क्वार्टर फायनलची लढत सध्या सुरू आहे. जय हनुमान वाहुली विपक्ष सरस्वती खाली आणि आज सर्व संघाचा जर विचार केला तर सर्वांनी चांगला प्रस्थापित केला. सर्वांनी मात्र झूज देण्याचा प्रयत्न केला आणि अखेर आता मात्र 3 संघ सध्या लढतीमध्ये आहेत की आज कुठला संघ क्वालिफाय होईल कुठला संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. 3 दिवसांची स्पर्धा तुम्ही या ठिकाणी अनुभवणार आहात. भुईरगाव चषक 2024 अनेक स्पर्धा आपण पाहतोय सध्या सुरू आहेत. पडगा टेनिस क्रिकेट असेल किंवा ओमसाई आपले लोणार क्रिकेट असोसिएशन असेल. फुलटॉस चेंडू आहे बॅटची कडा चेंडू गॅपमधून चाललाय थर्डमॅनला बीट केलाय वेगानं सुरू रेस आहे त्या ठिकाणी परंतु अखेर चेंडूचा विजय येणारा हा दुसरा चौकार यतीश शिलरच्या बॅटमधून. नशिबाचा चौकार आपण म्हणू शकतो ज्याप्रमाणे त्या ठिकाणी या 4 धावा पाहिल्या आपण. आता मात्र समीकरणकडे लक्ष वेधलं तर अजूनही 15 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी इथून 24 धावा अजूनही जोडायच्या आहेत खालिंग टीमला. फुलटॉस इनसाइड आउटचा फरक आहे. मिडऑफच्या डोक्यावर घेण्याचा प्रयत्न लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक जवळपास पोहोचण्याचा प्रयत्न करत होता परंतु चेंडू लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून चाललाय आणि या महत्वाच्या सामन्यामध्ये या चौकारांची हॅट्रिक पूर्ण केली यतीश शेलारनं. निश्चितपणे ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये ब्रेकफास्टची मात्र नक्कीच सुविधा उपलब्ध करून दिली त्याचे पुरस्कर्ते भोईरगावचे समाजसेवक सागर शांतारामजी भोईर त्यांचा आज वाढदिवस आहे आणि सर्व क्रीडा रसिकांच्या उपस्थितीने सर्व मान्यवरांच्या उपस्थितीने त्यांना आपण वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि आज संध्याकाळी सेलिब्रेशन सुद्धा होणार आहे शिवसागर हॉटेलवरती. हा सेलिब्रेशन असेल कारण आज दत्त जयंती आहे त्यामुळे या शिवसागरचं मात्र त्या ठिकाणी निमित्त शोधलेलं आहे सागर भोईर यांनी परंतु या ठिकाणी निमित्त आहे भुईरगाव चषकाचं आणि सध्या धावांचा पाऊस पाडतोय मैदानाच्या आतमध्ये यतीश शेलार. आणि विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. त्यांच्या सोबतीला आहेत आमचे टॉस बॉक्सचे पुरस्कर्ते संदेश चिंतामण भोईर. या आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे बिनगडी बाद 13 धावा. ओ स्विचिटचा फटका अल्टी पलटी स्वतःचा संतुलन त्यांनी गमावला परंतु कनेक्शन प्रॉपर आणि चेंडू मात्र निघतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर येणारा हा चौथा चौकार.
सणा विजयासाठी आता मात्र 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 धाबांची इथून मात्र आवश्यकता असेल. ज्यावेळी दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली ओव्हरमध्ये 11 धावाची धावगती होती, परंतु आता मात्र 8च्या धावगतीने तुम्हाला पुढे वाटचाल करायची आहे. शुभम जाधव इथे मात्र एखादा चमत्कार स्पेल हाताळेल का? चांगला चेंडू आपण पाहतोय. ऑन साईडला मात्र त्या ठिकाणी पाहू शकाल हुक करण्याचा प्रयत्न शुभमने केला. शुभमने मात्र आय थिंक पहिला चेंडू फेस केलाय. सर्वच पहिल्या षटकातील 6चे 6 चेंडू फेस केले होते यतीश शेलाळनं. त्यामध्ये आपण 4 चौकार पाहिले, 16 धाबा त्याच्या बॅटमधून आल्या, एक अतिरिक्त धाव सुद्धा पाहिली आपण वाईटच्या स्वरूपात. आणि इथे मात्र शुभमनं सुरुवात केली डॉट चेंडूने. 11 चेंडू शिल्लक आहेत, 16 धाबांची अजूनही आवश्यकता. हो, अजून एक चांगल्या चेंडूची फेकी परतो एसटी रक्षकाकडून चूक घडली आणि त्याच अनुषंगानं त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एक्स्ट्रा धाव बायच्या स्वरूपात आपण पाहतो. या धाबा तुम्हाला थांबवाव्या लागतील. जर फलंदाजांवर तुम्हाला प्रेशर टाकायचं असेल, दर्पण टाकायचं असेल तर तुम्हाला मात्र या चुका टाळाव्या लागतील. परंतु यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये मिथुन ठाणगे होते, त्यांच्याकडून मात्र ही खूप मोठी चुकी घडली आणि एक्स्ट्रा धाव तिथे मात्र पाहायला मिळाली. प्रत्येक धाव फार महत्वाची असते, कारण आज 3 सामने टाय ब्रेकरमध्ये या फिनिश झाले. चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं 3 संघांना आज ही स्पर्धा सोडावी लागली. पहिला संघ पाहिला आपण धने शिलोंग कुचे संघाने ही स्पर्धा सोडली, टाय ब्रेकरमध्ये त्यांचा पराभूत झाला. तदनंतर डीबी स्पोर्ट कुरुन संघ सुद्धा पाहिला तर टाय ब्रेकरमध्ये पराभूत झाला. आणि पुन्हा मात्र पाहू शकाल या ठिकाणी खोदून काढण्याचा प्रयत्न, फटका चांगला होता, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन असल्या कारणानं 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होताना आपण पाहिलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन विकेट, दोघांमध्ये चांगला ताळमेळ आपण पाहतोय. चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये डेव्हलप होत असताना येणाऱ्या बॅटरमध्ये पाहिलं तर विवेकचं येणं बाकी आहे, ऋतिकचं येणं बाकी आहे. चंदन सुद्धा चांगली बॅटिंग करू शकतोय. कदाचित वेल पडली तर जान सुद्धा मैदानाच्या आतमध्ये जान टाकण्यासाठी येऊ शकतोय. ज्यांनी जान टाकलं, एस्ट्राच्या पाठीमागे स्वतःला झोकलं, 2 झेल जबरदस्त त्याने पकडल्या आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून जानची सुद्धा निवड होऊ शकते. ज्या अनुषंगाने त्यांनी तो झेल प्रस्थापित केला. खराब चेंडू फुल टॉस आहे, ऑन साईडला भिडकावलाय, मिड विकेटच्या बाहेर जाणारा. 1 बाउन्स फॉर द लाईन, मिळतील एकूण 4 धावा. पूर्णपणे बाट चमकते. 5वा चौकार पाहिला त्याच्या आपण बॅट मधून, अगदी चौकारामध्ये तो डील करतोय. आणि तसाही पाहिला तर खूपच वर्षाचा त्याच्याकडे अनुभव आहे, लेजेंड आहेत. जबरदस्त कामगिरी. हो, पुन्हा अल्टीपल्टी फटका, कनेक्शन प्रॉपर, चेंडू चालला थर्ड मॅनच्या दिशेनं. 6वा चौकार येतोय यतीश शिलारच्या बॅट मधून. जबरदस्त खेळ सध्या प्रस्थापित करतोय. 360 डिग्री का असते त्याचा तो प्रत्यक्ष उदाहरण या ठिकाणी देतोय. मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल रिबसचा फटका, पूर्णपणे डाव्या पायावरती त्यांनी वजन ट्रान्सफर केलं आणि डीप मध्ये थर्ड मॅनला कुठला क्षेत्ररक्षक नाहीये. आणि चेंडू पहा, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कॅमेराच्या लेन्स मध्ये मात्र त्या ठिकाणी कैद केला गेला. आणि असं वाटतं की याच ओव्हरमध्ये सामना फिनिश होतो की काय. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 5 धाबांची आवश्यकता. चला, बंटी स्पोर्ट कुकच्या संघाचा संघनायकाला विनंती असेल की आपण यायचं आहे नाणेफेकीसाठी, कारण चालू सामन्यातील विजेता संघ लगेचच या ठिकाणी फाईट करणार आहे. आजच्या दिवसातील तो अंतिम सामना असेल. हो, स्कूप केलाय, वेकन एरिया आहे, खाली क्षेत्र आहे, चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेनं. स्कोर आर लेवल. काय फटकेबाजी आपण पाहतोय. यतीश शेलार इज ऑन फायर. इनिंग मध्ये पहिले आपण यतीशच्या बॅट मधून आणि आता मात्र विजयासाठी 6 चेंडूंमध्ये एकच धावायची आवश्यकता आहे क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. आणि आता मात्र आपण म्हणू शकतो की वाहुलीचे जे समर्थक आहेत ते आता मात्र हळूहळू आपल्या घरच्या दिशेने मात्र जाण्याच्या तयारीत आहेत, कारण कुठेतरी गोलंदाजाचा मात्र खराब परफॉर्मन्स आपण पाहिला. परंतु आज
जर सांघिक जर खेळ पाहिलं तर होळी संघानं चांगली कामगिरी केली व शेवटची धाव होती इथे विजयासाठी आवश्यकता होती ती शुभमच्या बॅटमधून पाहिली आपण आणि अखेर हा सामना जिंकलाय टीम सरस्वती स्फोट खाली संघाने. तर मित्रांनो कुठे जाऊ नका, आजच्या दिवसातील ही अंतिम लढत तुम्ही या ठिकाणी पाहणार आहात.